तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ 5285 घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठी सुद्धा तुफान असा प्रतिसाद मिळत असल्याचं आपण पाहिलेलं आहे। आणि याच म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झाल्यानंतर अनेकांना हाच प्रश्न पडला होता की नेमका सिडकोची जी काही लॉटरी येणार आहे 22,000 घरांची, ती नेमका कधी येणार आहे। आणि जे काही शक्यता वर्तवण्यात आली होती 15 ऑगस्ट पूर्वी ही जाहिरात प्रसिद्ध होईल किंवा 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर ही जाहिरात प्रसिद्ध होईल, नेमकं त्या जाहिरातीचं काय झालेलं आहे, नेमकं एक सिडकोची सोडत नेमकं येणार आहे का नाही, किंवा याच्या संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट आहेत हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, जे काही सिडकोचे माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेनंतर आपण पाहिले की ऑगस्ट 2024 मध्ये 26,000 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। पण त्या अंतर्गत आपण पाहिले की अनेकांना घरे लागलेली, पण किंबहुना अनेकांना त्यांच्या किमतीनुसार किंवा त्यांच्या बजेटनुसार घरे मिळाली नाही किंवा चॉईसनुसार घरे मिळाली नसल्याने अनेकांनी ही घरे कॅन्सल सुद्धा केलेली आहेत, रद्द केलेली आहेत। आणि पुन्हा ही जे काही रद्द केलेली घरे आहेत ती पुन्हा विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता। परंतु आपल्याला माहिती आहे की सध्या सिडकोच्या याच योजनेला घेऊन अतिशय महत्त्वाचा मुद्दा गाजतोय आणि तो म्हणजे या घरांच्या किमती। कारण किमतीवरून खूप वादन निर्माण झाले मित्रांनो। किमती खरंच परवडणारे आहेत का, त्याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे। आणि किमती कमी व्हाव्यात यासाठी खूप मोठं जन आंदोलन सुद्धा उभं टाकलेलं आहे, त्याच्यावरती विधिमंडळामध्ये चर्चा झालेली आहे। आणि म्हणून कुठेतरी हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात गाजलेला असल्यामुळे आता या घरांच्या किमती कमी होणार आहेत का याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागलेलं होतं। आता जी काही लॉटरी येणार आहे मित्रांनो, काही 10 दिवसापूर्वी सांगितलं होतं सिडकोकडून की कुठेतरी सिडकोच्या पणन विभागामध्ये या लॉटरीची तयारी सुरू आहे। 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरती ही लॉटरी काढण्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। परंतु आता मात्र ही योजना येते का नाही, ही लॉटरी येते का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण मित्रांनो, कालच्या विविध वृत्तपत्रवाहिन्यांवर तुम्ही माहिती पाहिली असेल, एक वार्ता पाहिली असेल की याच सिडकोच्या लॉटरीला कुठेतरी आता एक्सटेंड केलं गेलं आहे। ही लॉटरी आता कुठेतरी पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आता यामागचं जे काही वृत्त आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कालच्या NDTV वरती सुद्धा आलं होतं। त्याच्यामध्ये काय दिलं बघा की सिडकोच्या घरांची लॉटरी लांबणीवरच, 15 ऑगस्टला जम्बो लॉटरीचा सिडकोचा प्लॅन होता। घरांच्या किमतीवर नगरविकास खात्याची बैठक नाही, घरांच्या किमतीवर बैठक न झाल्याने लॉटरी लांबणीवर, म्हणजे जे काही किमती कमी करणं आवश्यक होतं त्याच्या संदर्भात लवकरच बैठक घेऊ असं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं। परंतु अद्यापही बैठक झालेली नसल्यामुळं नेमकं किमतीचा प्रश्न अधांतरीच राहिलेला आहे। आणि म्हणून कुठेतरी आता ही अशा परिस्थितीमध्ये ही लॉटरी जाहीर करणं सिडकोला आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही। जोपर्यंत घराच्या किमती कमी होणार नाहीत तोपर्यंत ही लॉटरी जाहीर होणार नाही, असंही कुठेतरी सिडकोचं धोरण असल्यानं याच संदर्भात आता जी काही आवश्यक मीटिंग घेणं आवश्यक आहे ती मीटिंग होईल, त्याच्यामध्ये प्रस्ताव मांडला जाईल, त्याच्यावरती सही होईल, राज्य शासनाकडून त्याला मंजुरी मिळेल आणि त्याच्यानंतरच कुठेतरी सिडकोकडून ही जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते। आणि म्हणून आता नेमकं आमचंही लक्ष आहे मित्रांनो की नेमका सिडकोच्या याच लॉटरी संदर्भात किंवा किमती संदर्भात काय निर्णय घेतला जाऊ शकतो, किमती कमी केल्या जातील तर कितीने कमी केल्या जातील, त्याच्यावरती शासनाचं काय म्हणणं आहे, किंवा सर्वसामान्य अर्जदारांना दिलासा देण्यासाठी ज्या काही बाबी आपण डिस्कस केल्या होत्या, ज्या काही बाबी आवश्यक होत्या, त्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं की किमतीवरून खूप मोठं असल्यामुळे किमती कशा प्रकारे कमी केल्या जातील, कशा प्रकारे ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहतील याकडे मात्र लक्ष लागलेलं आहे। आणि याच्यावरती तोडगा काढण्याचं कुठेतरी शासनाने ठरवलेलं असल्यामुळं ही सोडत लांबणीवर पडलेली आहे। तर लवकरच मित्रांनो या संदर्भात बैठक घेतली जाईल आणि त्या बैठकीत चर्चा करून त्या प्रस्तावाला मंजुरी देऊनच ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल। तोपर्यंत आपल्याला वेट अँड वॉच याच भूमिकेमध्ये राहण्याशिवाय पर्याय नाही। यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती की मुंबई मंडळाची लॉटरी सुद्धा सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहे। आणि मग जर समजा मुंबई मंडळाची लॉटरी आणि सिडकोची लॉटरी जर सोबत जाहीर झाली तर ते सिडकोला आणि म्हाडाला खूप म्हणजे परवडणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा त्याचा फटका बसू शकतो। आणि म्हणून दोनही मंडळांनी, दोनही संस्थांनी आपसामध्ये विचारविनिमय करूनच ह्या लॉटरी जाहीर कराव्यात। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।